लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट देणारी घटना असते आणि लग्नामुळं सुखी संसार आणि इतर स्वप्न पाहण्याची जबाबदारी त्या नवरदेवाची असते. मात्र लग्नानंतर आयुष्य सहज आणि सुंदर बनायला पाहिजे, पण इथं मात्र लग्न होऊन लाखो रुपयांना चुना लागण्याची घटना मान तालुक्यात घडलेली आहे. हो, हे खरं आहे आणि त्याचं कारण आहे भानुप्रिया, यवतमाळची भानुप्रिया. हिनं मान खटाव तालुक्यातील अनेकांना लाखो रुपयांना गंडा घातलाय आणि तो कसा घातला पाहू सविस्तर बातमीच्या माध्यमातून. नमस्कार, आपला आवाज नवीन मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि एक आपण वेगळी आणि विशेष अशी बातमी पाहतोय. लग्नाच्या कार्यक्रमामध्ये लग्न करायचं बघून लग्नासाठी अनेक ठिकाणी स्थळ बघायचे चालू असतात. मात्र हे स्थळ बघताना खरं तर सध्या मुलींचं प्रमाण कमी आहे आणि मुलींचं प्रमाण कमी असल्यामुळं अनेक ठिकाणी लग्नांना अडचणी येत आहेत. पण याच अडचणी दूर करण्यासाठी सध्या लातूर आणि विदर्भ पॅटर्न मान खटावमध्ये मोठ्या जोमात सुरू आहे. हो, लातूर आणि विदर्भ पॅटर्न, कारण लातूर पॅटर्न पूर्वी शिष्यवृत्तीसाठी आणि अभ्यासाच्या मार्कांसाठी प्रसिद्ध होता, पण तोच लातूर पॅटर्न आज मान तालुक्यामध्ये लग्नाच्या निमित्तानं कोट्यावधी रुपयांचा गंडा घालण्यासाठी प्रसिद्ध झालाय. आणि ते खरं देखील आहे, कारण अनेकांनी लग्न केलं, कोट्यावधी रुपये लाखो रुपये लुटले गेले, पण आबरू जाईल या निमित्तानं कोणीही पुढे येत नव्हतं, पण पुढं आलं पाहिजे. खरं तर यामध्ये आपण सविस्तर गोष्टी पाहणार आहोत. यवतमाळची भानुप्रिया नावाची एक नववधू इकडं आपली टोळी सक्रिय करू पाहते म्हणण्यापेक्षा तिने टोळी देखील सक्रिय केलेली आहे, कारण ती टोळीच्या माध्यमातून लग्न जमवते, लग्न होतंय आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी ती भानुप्रिया आपल्या टोळीसह पसार होते. मग अंगावरचे दागिने असतील, रोख रक्कम असेल, कपडे असतील, सगळं येऊन पोबारा केला जातोय. पण त्याच घरात ज्या दिवशी 4 दिवसापूर्वी आनंद होता त्या घरात दुःखाचं वातावरण होते. पण आबरू जाईल यामुळं कोण पुढे यायला तयार नाही. मात्र ही सत्य परिस्थिती अनेकांच्यावर ओढवलेली आहे. त्यामुळं भानुप्रियानं मान तालुक्यात खटाव तालुका, मान तालुकासह सातारा जिल्ह्यामध्ये उच्छाद मांडलेला आहे. मात्र पोलिसांच्याकडे अधिकृत तक्रार नसल्यामुळे पोलिसांनी सुद्धा याकडे काही अंशी कानाडोळा केला होता. खरं तर हिची प्रक्रिया काय आहे ते पाहूया. भानुप्रिया नावाची जी व्यक्ती आहे ती अनेक खोट्या नावानं अनेकांना संपर्क साधून त्या टोळी सक्रिय करत त्या टोळीच्या माध्यमातून लग्न करायचं आहे का असं सांगितलं जातं. त्यानंतर त्या एजंटच्या माध्यमातून एजंटला काही पैसे दिले जातात आणि त्या एजंटला स्थळ आणायला लावले जातात. मग अन्य एखाद्या ठिकाणी ती भानुप्रिया नावाची जी व्यक्ती आहे, महिला आहे, मी अनाथ आहे आणि माझं लग्न करायचं आहे, माझे आई वडील वारलेले आहेत, अशा बऱ्याच गोष्टी कथित करते. त्यानुसार जी नववधूची भूमिका आहे ती व्यवस्थित पार पाडते. तिचे एजंट अन्य एका ठिकाणी तो संपूर्ण मुलगी बघायचा कार्यक्रम पार पाडला जातो आणि तो मुलगी बघायचा कार्यक्रम पार पाडल्यानंतर खरं तर इथूनच पुढं सगळ्या गोष्टींना सुरुवात होते. जेव्हा मुलाच्या नातेवाईकांना ती मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाच्या वेळेला सांगितलं जातं तेव्हा काही हजार रुपये घेतले जातात. समजा 1 लाख 2 लाख किंवा 70-80 रुपये हे एजंटचे असतात. त्यानुसार मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम झाला की खरं तर लग्नाची तारीख लवकर शोधली जाते. त्यानुसार संपूर्ण लग्न खरं तर 5 लाख 10 लाख अशा काही रकमाही काही जणांनी दिलेल्या आहेत, कारण मुलींचं प्रमाण कमी आहे, मुलगी मिळणार नाही. मात्र हीच भानुप्रिया दिसायला अतिशय चांगली आहे, त्यामुळं अनेक जण हातोहात फसले जात आहेत. त्यामुळं या भानुप्रियानं ही टोळी सक्रिय केल्यानंतर या टोळीच्या माध्यमातून एजंटनी अनेकांना गंडा घालण्यासाठी सुरुवात केली आणि ती यशस्वी देखील झाली. त्यामुळं मान तालुक्यात खरं तर अनेक लोकांना गंडा घातलाय, पण आपली इज्जत जाईल या निमित्तानं कोणी पुढे यायला तयार नाहीये. मात्र या भानुप्रियानं अनेक जणांच्या नाव बदलून अनेक जणांना आपल्या जाळ्यात ओढलं आणि यानंतर लग्न करून तिनं पुणे जिल्ह्यामध्ये काही काळ वास्तव्य केलं. मात्र तक्रारींचा पाडा जास्तच वाढत गेला आणि त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. खरं तर भानुप्रियानं मान खटावसह संपूर्ण सातारा जिल्हा आणि पुणे जिल्ह्यामध्ये उच्छाद मांडलेला असून या माध्यमातून एजंट आणि काही नातेवाईक अशा पद्धतीनं तिनं लाखो रुपयांचा गंडा घालत त्यांना सुद्धा यामध्ये ओढलेला आहे. भानुप्रिया ज्या वेळेला लग्न करायची वेळ येते तेव्हा लग्नाच्या वेळेला त्या नववधूच्या रूपात आल्यानंतर त्या नवदेवाच्या लोकांनी ते खर्च केला जातो आणि खर्च केल्यानंतर ज्या दिवशी पूजा असते त्या दिवशी काहीतरी कारण सांगितलं जातं. तोपर्यंत एजंट आणि त्यांची जी टोळीतील काही लोक आहेत ती नातेवाईक म्हणून त्याच ठिकाणी राहतात. खरं तर ही चूक सर्वसामान्य लोकांच्या लक्षात येत नव्हती. मात्र
जेव्हा पूजा आहे त्या दिवशी काहीतरी नाटक करायचं, पोटात दुखतंय, दवाखान्यात जायचंय, काहीतरी किरकोळ कारण सांगून ते घर सोडते. तोपर्यंत या टोळीनं तिथलं साहित्य घेऊन पसार झालेले असतात. त्यामुळं यांची पसार होण्याची पद्धत ही फार वेगळी आहे. कारण या पसार होण्याच्या पद्धतीमध्ये एका 4 व्हीलर गाडीचा वापर केला जातो. कारण ती गाडी सुद्धा भाड्याची असते. आम्हाला अक्षरशः आम्हाला घरी जायचंय, आम्हाला घरी सोडायचंय, आम्ही इथं नातेवाईक म्हणून आलो होतो, आमचा आता कार्यक्रम झालेला आहे असं सांगून त्या गाडीच्या माध्यमातून ही टोळी पसार होते. त्यामुळं अशा अनेकांची झालेली फसवणूक ही केवळ त्या कुटुंबाची फसवणूक होत नाही, तर त्याला मानसिक त्रासही सहन करावा लागतोय आणि हा मानसिक त्रास सहन करताना अनेकांना अनेक व्याधींना सामोरं जावं लागलेलं आहे. त्यामुळं या भानुप्रियाचा जो हा खेळ आहे तो संपला पाहिजे आणि त्यामुळेच आपण आपला आवाज न्यूजच्या माध्यमातून या भानुप्रियाच्या खेळाचा आपल्या समोर सारीपाट मांडतोय. त्यामुळं लग्न करत असाल तर खरं तर या सगळ्या बाबींची नोंद घ्या, पडताळणी करा आणि ती फ्रॉड नाहीये हे खात्री करून मगच लग्नाला तयार व्हा. अन्यथा लग्न कराल तर फसाल आणि त्यामध्ये लाखो रुपयांचा चुना लागेल. आपला आवाज न्यूज साठी संदीप जटार, दहिवडी.